हे झोपलं का रे त्या पोरीच्या बापाचं झोपलं हे बाबूजी त्या मुलीच्या बापाचं झोपडं. अच्छा तुम्हाला काय वाटलं गवताचं झोपडं? हो गवताच्या झोपड्याची पोरगी पाहिली का बा बाबूजी तुम्ही पोचले पण शिकले नाही. असं बाबूजी गवताच्या झोपडीमध्ये काय आहे? हिरा असते. त्या बिल्डिंग मध्ये नाही राहत. अबे जिबले लगामला थोडीशी पिकले पण शिकले नाही म्हणजे तुझ्यापासून शिकेल का आता पागल कोणी करला तेव्हाच नाही बाबूजी मी मुलाबाळाची जाता हो. तुम्हाला शाळेच्या माणसाला आवाज द्यावा लागतो. असं सदाशिवराव शिंदे म्हटलं सदाशिवराव शिंदेजी ओ शिंदे साहेब आले खोबरे बापा. अरे बापरे चांगली खामणार आहे रोज रोज येते ना खाऊ खाऊ जाते. रोज रोज येते ना खाऊ खाऊ जाते तुमच्या घरून. अहो आम्ही तुमच्याकडे पाहुणे आलो. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. आल्या कुठं आल्या तुम्ही सांगा. आम्ही तुमच्याकडे आलो. कोण्या कामासाठी? आपल्या जगाची रूढी अशी आहे कशी? वाटेवर बोरीचं झाड असलं कोणी एखादा गोटा मारते एखादा बोट चाकून पाहते म्हणजे गोड वाटलं तर खाऊन घेते. त्याचप्रमाणे आम्ही तुमच्याकडे आलो. मी म्हणलं एखादा गोटा आपण मारून पाहू आणि गोड जर गोड लागलं तर खाऊन घ्या. लई वेळ केली की तुम्ही खाऊन जी खायला घातलं असतं. अच्छा. बोरीचं झाड अंगामध्ये. अच्छा, बोरीचं. पोरं येत ना गोटे मारत होते. अच्छा तो आला म्हणजे खप तुला दर्दने पुढा पासून काटूनच टाकलं. अच्छा. एकही लेकरू ये नाही आणि गोटे मारत. म्हणजे बोरीचं झाड कापलं तुम्ही पण तुम्ही डोक्याचा विषय म्हणजे आपल्या डोकं साफ नाही केलं. तुमच्या डोक्यात अजूनही कचरा आहे. म्हणजे काय जगाचा जो इतिहास आहे लोक म्हणतात ते खरं आहे. तुम्ही घरातल्या घरात राहिले तो कचरा तुमच्या डोक्यातच आहे. अहो पोरीचं झाड म्हणजे तुमची पोरगी तुमच्या पोरीला पाहायला आलो. माझ्या पोरीला हा जी असे सरळ म्हणून बाबा आडवे काय पडले. नाही आडवे नाही लोक म्हणतात का नाही जुने लोक पोरीले पाहिले आल्या. तुमच्या मुलीला पाहायला आलो. कोण्या गावी राहता तुम्ही? आम्ही बालाघाट जिल्ह्यात. पाहिला गाठ कोण करायला? कशी सोयरी करावं या माणसाची. अहो बालाघाट नाही बालाघाट म्हणजे बालाघाट. हा आणि मग त्या गाव रत्नापूर गाव आहे बालाघाट जिल्ह्यात. आणि त्या रत्नापूर गावचा घनश्याम पुरोहित तहसीलदार आहे मी. म्हणजे तुम्ही तहसीलदार हा आणि तुमचं लेकरू? माझा मुलगा बँकेचे मॅनेजर आहेत आणि त्याचं नाव आहे आदित्य. आदित्य? हा नाही जमत बाप्पा. नाही जमत गाऊनजी. अरे बापा राजा घोष का न गंगूचे लिखा या गरीब माणूस बरं तुमच्या एवढ्या मोठ्या ड्युटीवाल्याची मी बरोबरी करीन काय सांगा. महाराज तसं नाही. या जगाचा नायक करता करविता ज्याला कृष्ण भगवान म्हणतात असा त्याचा मित्र सुदामा. त्या सुदामाला त्या परमेश्वराने आपल्या जवळ घेतला. मूठभर गोळ्यासाठी एवढी मोठी सोन्याची नगरी दिली. तुम्ही जरी तुमची मुलगी माझ्या लक्षात येईल आणि तुम्ही माझे सोयरे झाले तर तुम्हाला मी आपला सोयरा बनवी. आता सुदाम्याची गोष्ट आली म्हणून थोडासा विचार आला. हा आता गोष्ट दाखवून पाहिजे. हा पोरीला दाखवा. एकच पोरगी आहे. एकच मुलगी आहे. एकच मी म्हणलं 2-4 पोरी होत्या बा तुम्हाला. नाही 2-4 नाही. माझी मोठी एक वेळ आगली एक वेळ चाल मोकली आणि तिसऱ्या घरी चालती झाली. पटकन गेली जिल्हा म्हणजे एकच मुलगी आहे. शाबास. म्हणजे म्हातारी मेली. जी राहती तर झाली आहे बरोबर. मी दाखवतो कसा बाप्पा गरीबाच्या घरची सेवा करू. आमच्या घरी पुढच्या इथल्या हो आल्या बेटा पूजा पूजा ग माझे बेटी पूजा ग पूजा पूजा हे पूजा पूजा बेटा पनिया पाचा पनिया लोक चापा अगो काय झालं? अहो तुला पाहण्या करता पाहुणे आले म्हटलं पूजा. काय मला पाहिला? हो बेटा तुझं लग्न नको करू का? मला बरं तरी आहे ना? अहो बाबा हा. आता नुकतंच मला नोकरी लागली. हा. आता मी नवरा सांभाळू की आपलं लग्न नोकरी सांभाळू? बेटा लग्न
लग्न नाही करायचं एवढं लवकर. हो मा, माझ्या डोळ्याच्या देखत तुझ्या लग्न व्हायचं चांगलं होईल. नाही तर कुठलं मरून गेलं तर मला कोण पाहायला भेटत मा. बाबा असं का म्हणता तुम्ही? हो मा, लग्नाला तयार हो मा. हो मा. नाही बाबा आणखी 2 वर्ष तर नाहीच करणार मी लग्न. हो बेटी असं नको म्हणू मा. हो म्हणा चांगला वर आहे हो. बरं ठीक आहे. कुठला आहे मुलगा? त्याचा परिचय तरी काय आहे? हो मुलगा हो घनश्याम पुरळी तहसीलदार रक्तापूरचा बालाघाटीला रक्तापूरचा. बाबा हा. त्याचं नाव काय आहे? आणि त्या पोराचं नाव त्यांचे बाबू आहे आणि आजीचं नाव आहे. बाबा बाबा आदित्य नाव म्हणले तुम्ही? आजीचे नाव आहे माझ्या. बाबा हा. मी काय म्हणते हा. अहो, तुम्ही एवढी लोकांना फोर्स करताय ना. हा. हो म्हणा ना मग. अमन हो मी तयार आहे. अच्छा बाबा तयारीत लागून जा. ठीक आहे बाबा लागते. लग्न करू लग्न करू नाही म्हणे 2 वर्ष करूच नको. आणि आता एका जमानं त्याचं नाव सांगता बरोबर लग्नाला तयार झाली. यायचा काय लफडाचे नसर. आता हो रोज असे लफडे बहुत होऊन राहिले. तो कीर्तीवाला आणि माझी पोरगी पटवाडी नाही. हरकत नाही ते मोमेश टाकतो. आणि बेटा आली का तयारी लागली. बाबा मी 1 किलो पोळी आणून ठेवली होती डब्यामध्ये. कुठं गायब झाली? त्यामध्ये भूक लागली तर खाऊन टाकली. हे भगवान आता मी काय करू? त्याचा चहा करून टाक. चहा चहा येते येते काही नाही येते. बाबा साखरेचा डब्बा सुद्धा खाली आहे. बेटा त्या पोयात टाकू साखर खाऊन टाकली. आता एक गोष्ट कर मग त्या डब्याने ना अशी खरवर खुरवर करून टाकतो. मीठ टाकण्यात करून मारतो. बाबा मी तसे सुद्धा केले ना तरी 1 कप चेक होणार. एकच कप बनव. मी नाही प्यायचं सुद्धा नाही. शुगर आहे तुम्हाला. ठीक आहे. आता पती पाहिजे. हो आता म्हातारपण खोकल्याचं. हो बसा. या हे बांगडी अंडे डाल बांगडी तुमच्या बुटीची आहे का? बाई बुटीची बांगडी बुटी सकत अंडे डाल घेऊन ये बा. तुम्ही घ्या ना. चहा पांढरा आहे. हा बकरीचा दुधाचा. तुम्ही नाही घ्यायच्या? नाही मी चहा घेतलं म्हणजे मला हातू येते. बेटा या बाबा इकडे ये. काय बाबा हे 2च कप आहेत आमच्या घरी. 2च कप आजी पुडीचा कप पुडीचा कप काही सुपारीचे खात खाते आहे का सुपारी वगैरे? सुपारी होती तर खरं काही खर्रा गिरा पाहिजे. आपलं आहे का? आहे पण आता खिसा अंदर ठेवला आहे. अंदर ठेवला पारंपरिक दिवस भरपूरला पाहिजे. आता तुम्ही एक गोष्ट करा. आता तुम्ही पोरीचा विचार तुम्ही आपल्या पोराचा विचार घेऊ. बरं बाबूजी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मुलगी छान आहे, सुंदर आहे. नोकरीवाली आहे, किती छान आहे. वा 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 फार सुंदर. पण गोष्ट एक आहे, कोणशी पोरगी सुंदर आहे, बरं आहे, सर्व आहे. परंतु मला म्हणायचं आहे, तुझ्या आईने जे सांगितलं आहे का बा की त्यांची म्हणजे राहण्याची
म्हणजे कशी काय त्यांची चालरीत आहे, कसे काय वापरतात, आपण मुलगी कशी वापरते. का बिघडलं? ती गरीब आहे, बसू द्या. अरे मला म्हणायचं तुझी बहीण, तुझी वहिनी, तुझी काकू एवढ्या 40-50 वर्षाच्या झाल्या, पण डोक्यावरचा सेम अजून खांद्यावर आला नाही. आणि ही मुलगी अर्धा अंग उघडा आणि ह्याची मुलगी आमच्याकडे चहा घेऊन आली. का बाबूजी तुमचे जुने विचार आहे. बाबूजी असं आहे, आपल्या इथे आल्यानंतर आपण शिकवू तिला, असं शिकव. चांगले कपडे वापरायला लावू. मुलगी बिलकुल पसंत नाही, बाजूला आहे. अर्धा वाटे कपडे मुलगी घालून, अर्धा वाटे कपडे मुलगी घालून आली त्यांच्याकडे त्या घेऊन, तो सगळा बसीला तिला पाहून माझे दादा बिघडला मन त्याचा, 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 माझे दादा बिघडला मन त्याचा. आलो होतो विचार करुणाच्या, आलो होतो करुण्याच्या आणि हसी अवतच्या, माझे दादा स्वभाव काय हिंदा, 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 माझे दादा स्वभाव काय हिंदा. आदित्य मुलगी मला अजिबात पसंत नाही. बाबूजी मी मागीन तर याच मुलीला मागीन, लग्न करीन ती अशी लग्न आज करीन. बाजूला आहे. ओ शिंदे साहेब, शिंदे साहेब, झाला का तुमचा विचार? झाला बापलेकाचा विचार झाला. झाला ना? मुलगी आम्हाला 100% पसंत आहे. पण गोष्ट एक आहे, कोणती गोष्ट? रीतिरिवाज असे आहे. कशी? पहिली बैठक झाली, आम्ही पहिल्यांदा तुमच्या मुलीला बघायला आलो हा, आणि मुलगी पाहिली पसंत आहे, बर. पण कारण नाही कसं? आम्ही दोघंच बापले आलो. हा, पण आता येणारे हा, माझी पत्नी आहे, हा, माझ्या साड्याची पत्नी आहे, माझी बहीण आहे आणि इतर माझे कुटुंब आहे. हा. 8 दिवसाची मुदत द्या मला. 8 दिवसाला मी येतो आणि याच तुमच्या घरी कुकू लावणी साक्षगत वगैरे करून टाकतो. 8 दिवसाची म्याद मागता हो, 8 दिवसाची म्याद. आणि 8 दिवसाच्या अगोदर तुमच्यापेक्षा वर सगळ्यात ड्युटीवाला आला तर मग काय तुमची वाटत पाहत बसून काय? असं नाही ना, नाही नाही, तुम्ही होकार द्या, आम्ही 11 दिवस येतो. ते काय नाही जमन तर तो आता व्हा म्हणा, नाही तर मग आपला रस्ता बघा बाबा. अहो, पण एकट्याच्या मताला होणार नाही ना, माझे काही वरच्या माणसात की नाही जमत, नाही जमत काय. औरंगाबाद मध्ये तिच्या वडिलाची 8 दिवसानं सांगतो तुम्हापासी, तिचा बाप म्हणे सांगाया माझी, विचार काय तू जागा. अरे हा दिली, अरे हा विचार काय तुम्हाला जागा. अरे हा दिली, माझी मुलगी अशांत वा वा, आणि आहे नोकरी वर्त बरं. आणि विचार कराया जागा. अरे हा दिली, विचार कराया जागा. अरे हा दिली. तसं तर आता हो म्हणा, नाही तर आपला रस्ता काय? अहो शिंदे साहेब, हा, अरे तुम्ही एवढे वयस्कर लोक, हा. पहिल्यापासून जे रूढी आली हा. ते रूढीचा पाडा. म्हणजे 17 बैठका नाही करायला जमत नाही. अहो 17 बैठकाने दुसरी बैठक करू, कुंकुलावणी करू. तुम्ही राम राम निघून जा, निघून जा. नाही. बरं, राम राम. ओ बाबूजी, बाबूजी तुम्हाला कळत नाही, तुम्ही मथारे झाले.
तुम्हाला अक्कल नावाची वस्तू नाही. असं हो, लग्न मला करायचं आहे, लग्न मी करीन, तुम्ही बोलायचे नाही. ओ शिंदे साहेब, अरे राज्य कसं करू शकतो? तुम्ही नाही गेल्या का? हा? तुम्ही नाही गेल्या? शिंदे साहेब, हा? लग्न करायला मी तयार आहो. तुम्ही लग्न करायला तुमचा बाप नाही म्हणते आणि तुम्ही हो म्हणता. अहो पण माझ्या वडिलांचं लग्न करायचं नाही, लग्न मला करायची आहे, जिंदगानी मला करायची आहे, पार जिंदगानी मला करणं आहे. काही माझ्या वडिलाला नाही, हे लग्न करायला तयार आहो. हे नाही, तुम्ही दोघं आपलं करायला घ्या आणि माझ्या पोरीचा करायला घ्या. असं कधी काय होणार नाही. मी लग्न करायला तयार आहो पक्क. फक्त हो, हो या तहसीलदार साहेब तुम्हाला लेकरू हो म्हणते ना, तुम्ही नाही म्हणता. आता निर्णय आता तुम्हीच करा. हो महाराज, हं, माझ्या मुलाने तुम्हाला होकार दिला, हं. हिरवी झेंडी दिली, हं, मला तुमच्या समोर धक्कावून दिलं, माझा अपमान केला. हं, माझी हिरवी झेंडी आहे. हं. तुमची मुलगी तुम्ही त्या पोराला दिला, म्हणजे माझ्या मुलाला हं. माझ्याकडून सहकार्य आहे. हं. तुम्ही होकार द्या आणि मुलगा आपली मुलगी त्याला देऊन द्या. आता हिरवी झेंडी दाखवली, हो, पोरीचं लग्न करायला घरी मिळालं लाल झेंडी दाखवा. असं कदापि होणार नाही. तुमची मुलगी मी आपल्या पोरासाठी मागेन, ती आपली सून आणि आपली मुलगी समजेल. पक्का ना? पक्का काळ्या लग्नाची तारीख नाही, मी नाही बोलत, माझा मुलगा बोलत. सांगायची लग्नाची तारीख. अहो ऐकलं, लग्नाची तारीख का जास्त लंबवायची आहे तारखे? हं. तारीख हं. हे 10 तारीख, 10च्या 10च्या मारवेची 10च्या बस. जेवणाच्या जेवणं ठीक ना? फिकर नको करा. हे नाराज नाही बोलणं चालण्यात होते. नाही. बरं पक्क. एक गोष्ट करता आपण पक्षी, गरीब माझ्याकडे पाहिजे जास्त गाड्या नको आणल्या. तुम्ही फिकर नको करा कोणत्या गोष्टीची. बाबूशी बोला. नमस्कार जी. अरे नमस्कार. येतो आम्ही. या या. आता ही बाई 10 आणि 14 महिन्यात लग्न आहे का? तुम्ही आपल्या तयारीत राहा आणि मुलीच्या लग्न थाटामाटाने करा. ठीक ठीक. काय? आणि मी सांगतो, माझे पाहुणे कमीत कमी 3000 च्या वरचा येतील. येऊ द्या जी, काय हरकत नाही. काय आहे का सोयीचं आहे? रोष आहे त्याला पुढं आणि उकळून ठेकेल. 2 कुळ तांदळामध्ये 3.5. अरे कायले पत्राळी मानून जी एवढी ठेवून असं मस्त आहे ना. एका मुलीचं लग्न नाही करता का? 2 कुळ तांदूळ म्हणता. शाळा घाबरू नका, मी आपल्या पाहुण्याची सर्व सोयीसाय करून एक हॉटेल बुक करून टाकेल. धन्यवाद. हा, तसं तर पाहिजे तुम्ही. हा, आता नमस्कार. नमस्कार. मस्त आहे पोरी एका बाबूजी. मुलीचं लग्न. लेमन गाडी नको. चला. नंबर गाडी नाही, या सासऱ्यात थमक नाही. एका पोरीच्या लग्न 2 कुळ तांदूळ का बे? आम्हाला त्याच्या धनधनाची काही महत्व आहे का? आपल्या येतात पुष्कळ आहे. चाल पाहू. आज त्याने दिला होकार आहे मजूर लगा कधी भेटत नाही का? या धीरे
झाला तुझ्या मताने लग्न तुला त्याच पोरीशी करायचं होतं. तुझ्या आईला सांगायचं लग्नाची तयारी करायची. चला रे. अगं नवनीता आले का? आलो मुलगी पाहून. कशी आहे ती मुलगी? मुलगी एक नंबर 100% चांगली. हा. पण तिची जे सवय राहण्याची चारणी ते मला आवडली नाही. मी नकार दिला. त्या मुलीच्या बापाला सांगितलं 8 दिवसांना मी येतो. हा. सर्व कुटुंब घेऊन आपले नातेवाईक वगैरे. तिच्या वडील म्हणे 8 दिवस थांबत नाही. दुसरे कोणी लखपती आले त्याला देऊन देईन पोरगी. पण यायच्या दोघांचं जमलं होतं पहिले. माहित आहे मला, मी समजली. हा तर या पोरानं मला थकवून दिलं. हा. माझा अपमान केला त्या ठिकाणी त्या मुलीच्या वडिलाच्या समोर आणि यांनी होकार दिला. कारभारी या मुलानं पहिलंच काम ठेवलं. आता का करायचं आहे? पोरगा हो शेवटी. पोरगा कसा असला मायबापाला प्यारा असते. त्यानं म्हटलं तर आपल्याला करणं भाग आहे. मग आता लग्न कधी घाललं? लग्न 4थ्या महिन्यात 10 तारखेचं झालं. एवढ्या काढून लवकर टाकलं. अजून घरी सोय नाही, बरोबर घेणं देणं नाही. अन एवढ्या लवकर लग्न काढलं? हो लग्न काढलं 4थ्या महिन्यात. त्या पोरगीला कुठून बोलणार होती? आता हे पोट्टाच तसं आहे ना. पोरानं होकार दिला तर आपलं काही चालणार आहे. आता आपण मी ते शेती विकली, पैसे आले का तुझ्याकडे? हो. मग काय सामान करायला दिलं का? हो. सोनाराकडे भांडे दिले बनवासाठी. बरं. आणि काही आता सुनीले पोराले कपडे घ्यायला लागतील. हो. बाजार मध्ये झाला म्हटलं रायाला सामान घेऊन घरी येऊ म्हटलं राया. जाऊन तयारी कर. जाऊन सामान घ्यायला आणि त्या सोनाला जाऊन भांडे आणि कपडे घेऊन येऊ. अरे आदित्य आई लग्न ठरलं आपण. आई तुम्ही कुठे चालले? बाजार मध्ये द्यायला लागेल, सामान घ्यायला लागेल ना. बरोबर तुम्ही सामान घेऊन या. हा. म्हणजे गाड्या वगैरे हो. तयार करू आम्ही. हो झालं तुझ्या मनाचं पक्क. हा. बस. अगं नवनीता काही बोलत चालत चाल. असं जमणार नाही. कारण डोक्यामध्ये दुखल्यासारखं वाटतं या पुट्ट्याने केलं तर. मग काहीतरी न्यारा हो न्यारा गंगेची धारा वाहे जटातून सदा जगरा डोंगरी जावने कोसला. हे जय शिवा शंकरा, हे जय शिवा शंकरा. कपडे वगैरे बांधले प्याखेले खाता मी विचारते. आणि त्या सोनाराले भाडे आणून द्यायचे सांगितले होते कपड्याच्या दुकानात. बरं तू सामान जमा करून ठेव, मी येतो. दुकानदार साहेबजी, दुकानदार साहेब म्हटलं, दुकानदार साहेबजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमची जी वाट पाहत होतो, तुमचे कपडे वगैरे सांगितले होते तेवढे पॅक करून ठेवले. हो का? आणि काही भांड्याचा ऑर्डर दिला होता का? हो. आज त्या सोनारानं माझ्याकडे डबा आणून दिला. हो. आणून दिला का? हो. घेऊया मी घेऊन तुमचं येतो. बिल आणि बिल बनवा. हा डबा इथं. पाण्याचा डबा आहे.
किती झालं 10,500 रुपये 10.5 अहो हॅलो 10,500 रुपये द्या किती 10,500 कसे कसे 6,500चा लाच्या लाचा म्हणजे याची आपल्या जमान्यात नव्हता भावाची आता लाच्या लागते अरे माझ्या लग्नाच्या वेळेस 200 रुपये तर तांबुऱ्याचं आणि लग्न. त्यावेळेस 50 रुपयाचंही होतं तांबुऱ्याचं बरं 6,500चा लाच्या बरं 2,000चा शालू आणि 2 साया 1,000च्या ते 2,000 असे 4,000 मध्ये 10.5 द्या काय मग तू काय भेटली अधिक स्वस्त दिले बाबाजी तुम्हाला तुम्ही हरदमचे गिराय का म्हणून नाही जीएसटी लावली का तुम्ही नाही 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 पण दुकानदार द्या लवकर द्या हा गोष्ट एक कोणती म्हणजे माझ्या मुलाचं लग्न आहे 10 तारखेला दुसरी तारीखच नव्हती तुमच्या अरे बाबा आता 10 तारीख पोरानं काढली तर मी का करू मग आता का करू तर तुम्ही लग्नाला पत्रिका घरी विसरली बरं तोंडाने सांगितल्या ना हो. पण या गोष्ट आहे का 10 तारखेला माझं नागपूरचं लग्न आहे आता नागपूरचं लग्न टाकून खरं येईल का दिवसाचा का रात्री माझ्या दिवसाचंच आहे त्याच्या विनाचे दिवसाचं सांग. तुमच्या दिवसात असं करा लग्न तिला तिचं लग्न लावून देतो तिला नवऱ्या बरोबर पाठवून देतो पाठवून देतो. आणि 11 तारखेला तुमच्या इकडे येतो हरिश्चंद्र बरं नमस्कार नक्की या हा? बरं चाल का झाला का झाला का ती हो दिलं त्याला 10.5 घरी कोणी करणार नाही लवकर लवकर त्याला पोरानं काय गावातल्या बाया आल्या का नाही हळद लावला लागेल नवर बनवा लागेल चाल जाऊ 10च्या